शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या ईशान्य प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमण हटवून परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी ठोस मागणी आमदार कोठे यांनी केली। 12व्या शतकात लोकसहभागातून बांधण्यात आलेले हे मंदिर आणि तलाव परिसर अमृतसरच्या सुवर्ण मंदिराप्रमाणे विकसित होऊ शकतो असे आमदार कोठे म्हणाले। आसपासच्या धार्मिक स्थळांना मोठ्या प्रमाणावर भाविक भेट देत असल्याने सिद्धरामेश्वर मंदिर परिसराचा विकास झाला तर सोलापूर पर्यटनातही भर पडेल। त्यामुळे सिद्धरामेश्वर मंदिराच्या ईशान्य प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमण काढून हा परिसर सुशोभित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 10 कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली आहे। मी या ठिकाणी मागणी करतोय, सोलापूरचे ग्रामदेवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे जे अतिप्राचीन मंदिर आहे हे अमृतसरच्या धर्तीवरती तलावाच्या मधोभागी आहे। हे लोकसहभागातनं 12व्या शतकात स्वतः सिद्धरामेश्वरांनी खोदून काढलेले तलाव आहे। याच्यासाठीही शासनाने 10 कोटी रुपयाचा निधी द्यावे। ईशान्य प्रवेशद्वार जे लक्ष्मी मार्केटच्या परिसरातलं अतिक्रमण काढून हा परिसर व इतर बाबी सुशोभित करण्यासाठी शासनाने 10 कोटी रुपयाची तरतूद यासाठी करावी व महाराष्ट्र व देशातला जो धार्मिक भक्त सोलापुरात अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूरच्या दर्शनासाठी येतो त्यांना सिद्धरामेश्वर मंदिराचा प्रसार होऊन अमृतसरच्या धर्तीवरती या मंदिराचा विकास होण्यासाठी मी मागणी या माध्यमातून सरकारला करतो। आणि आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, धन्यवाद।